आणि अर्थातच आजचा विधान भवनामधला विधानसभेतला सगळ्यात महत्त्वाचा गाजणारा मुद्दा गेल्या काही दिवसापासून सातत्याने न्यूज 18 लोकमतवर आपण त्याच्याबद्दलचे अपडेट घेतोय, चर्चा करतोय। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनं मंत्री धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावर आता गंडांतर येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याच्या मागचं कारण आहे मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्याकडे विरोधकांनी बोट दाखवलं आणि त्यामुळे धनंजय मुंडेंचे जिल्ह्यातले जेवढे सगळे विरोधक आहेत ना त्या सगळ्यांनी मिळून त्यांना घेरायला सुरुवात केली। त्यांच्या भोवती त्यांच्या विरोधकांनी, त्यांच्या मित्रांनी आणि अगदी त्यांच्या पक्षातल्या लोकांनी सुद्धा चक्रव्यूह तयार केले। त्यात फसलेत धनंजय मुंडे। देशमुख हत्या प्रकरण मुंडेंना भोवणार। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह। धनंजय मुंडेंच्या पालकमंत्री पदालाही खुडा। सर्वपक्षीय नेत्यांच्या चक्रव्यूहात धनंजय मुंडे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण राज्यभर गाजतंय। या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे केवळ विरोधकांच्याच नाही तर मित्रपक्ष आणि स्वपक्षीयांच्या सुद्धा टार्गेटवर आले। यात आष्टी पाटोद्याचे भाजपचे आमदार सुरेश धस आहेत, केजच्या भाजपच्या आमदार नमिता मुंदडा आहेत, त्याचबरोबर बीडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आहेत आणि खुद्द धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादीचेच गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित सुद्धा त्यांच्या विरोधात आहेत। काय ऊर्जा प्रकल्प आहे, त्या ऊर्जा प्रकल्पाचे सगळे कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे आहेत? हे सगळं खणल्याशिवाय तुम्हाला मुळात जाताच येणार नाही। सुषमा अंधारेंना दम देऊन गुन्हा मागे घ्यायला लावला। सुषमा अंधारेला मी आतापर्यंत बोललो नव्हतो। धस साहेबांच्या पत्नीला किती छळले वाल्मिक कराड आणि मागणं धनंजय मुंडेंनी, हे विचारा जाऊन। सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडेंना घेरण्यामागे काही राजकीय कारणं असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। मंत्रिपद देऊ नये यासाठी बीडमधल्या नेत्यांनी मोर्चे बांधणी केली, पण दबावातही राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं अखेरच्या क्षणी धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ केलं। त्यात भाजपनं पंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्री केल्यानं एकाच घरात 2 मंत्रिपदं दिली गेल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी आणखीनच उचल खाल्ली। मंत्रिपद रोखण्यात अपयश आल्यानंतर आता बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना मिळू नये यासाठी सुरेश धस यांनी उघडपणे आणि इतर नेत्यांनी पडद्यामागून जोरदार मोर्चे बांधणी सुरू केल्याचं कळतंय। या जिल्ह्यामध्ये पूर्ण वेळ देणारा एक पालकमंत्री असला पाहिजे। या जिल्ह्यामध्ये काही डायरेक्ट अधिकारी बी आणले पाहिजेत। फक्त प्रोमोटिव्ह सगळे लोक आणून जमणार नाही आणि बिंदू नामावलीप्रमाणे कर्मचाऱ्यांची संख्या असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। गेली 5 वर्ष बीडचे पालकमंत्री असलेल्या धनंजय मुंडेंमुळे अनेक नेते दुखावले। त्यात इतर नेत्यांनाही मंत्रिपद आणि पालकमंत्रीपदाची इच्छा होती, ते न मिळाल्यानं नाराज नेत्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींसोबत धनंजय मुंडेंच्या जवळकीचा मुद्दा उपस्थित करत त्यांना चहूबाजूंनी घेरले। त्यातून राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर प्रचंड दबाव निर्माण करण्यात आलाय। परिणामी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद, पालकमंत्रीपद आणि संभाव्य खातंही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे चक्रव्यूह भेदण्यात धनंजय मुंडेंना यश येतं का हे पुढच्या काही तासात स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ज्या बीडमधल्या संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणी न्यायासाठी आज आवाज उठवला जातोय। संतोष देशमुखांना न्याय मिळेल का याच्याबद्दलची भूमिका मांडली जात असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहाला आश्वस्त केलं, त्या प्रकरणात जे दोषी असतील त्या प्रत्येकांवरती कारवाई केली जाईल। मग तो कोणीही असला तरी सुद्धा, अगदी मोक्का सुद्धा लावला जाईल असं
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीला आता सुरुवात झाली. बीड जिल्ह्यामध्ये या प्रकारची लॉलेसनेसची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. ही परिस्थिती आपल्याला संपवावी लागेल आणि म्हणून काही लोक ही कामं आम्हालाच द्या, आम्ही म्हणू त्या रेटनेच द्या आणि नसतील द्यायची तर आम्ही सांगू तेवढी आम्हाला खंडणी द्या. हा जो काही गुन्हा घडलाय त्याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्यावर कारवाई केली. बीड जिल्ह्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. संतोष देशमुख हत्येप्रकरणी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सरकारची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी देशमुखांच्या हत्याकांडाचा घटनाक्रम सभागृहात मांडला. बीड जिल्ह्यात आवाडा ग्रीन एनर्जी कंपनीनं पवनचक्की उभारण्याचं काम सुरू केलंय. तिथं झालेल्या वादातून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. काही लोक ही कामं आम्हालाच द्या, आम्ही म्हणू त्या रेटनेच द्या आणि नसतील द्यायची तर आम्ही सांगू तेवढी आम्हाला खंडणी द्या. अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आरोपींनी पवनचक्कीच्या जागेवर जात तिथल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. त्याला उत्तर म्हणून संतोष देशमुख आणि त्यांच्या साथीदारांनी आरोपींना चोप दिला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर 9 डिसेंबरला संतोष देशमुख आपल्या वाहनातून मस्साजोगकडे जात असताना मारेकऱ्यांनी त्यांना वाटेत गाठलं. साधारणपणे 9 तारखेला 9/12/2024 संतोषांना हे 4 चाकी वाहनातनं त्या ठिकाणी आपल्या गावी परत जात होते. ते एकटेच होते, कोणीच नव्हतं सोबत. पेट्रोल पंपावर थांबले. तिथे त्यांचे आत्ते भाऊ आहेत, ते त्यांना दिसले. त्यांनी त्यांना बोलवलं. डोणगावच्या परिसरात 2 वाहनातून आलेल्या मारेकऱ्यांनी संतोष देशमुखचं अपहरण केलं. ते निघाले त्यावेळी टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची एक स्कॉर्पिओ आणि त्याच्या मागे एक अजून गाडी, अशा या गाड्या त्या ठिकाणी त्यांची वाट पाहत होत्या. यांची गाडी टोलवरनं थोडी वेगाने निघाली. मग त्यांनी त्यांना इंटरसेप्ट केलं. मारेकरी देशमुखांना आपल्या वाहनातून केजच्या दिशेने घेऊन गेले. दरम्यान वाटेत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. अशा प्रकारच्या तारा होत्या की ज्या तारांच्या अशा त्या गुंडाळून आणि जे पाठीवर सगळे व्रण दिसत आहेत ते याचे व्रण आहेत. याने त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. त्याच्यानंतर पुढे त्यांना उतरवून मारहाण करण्यात आली. देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलंय. त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचा हत्या प्रकरणाशी संबंध असल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे. आमच्यासोबत आहे, यांच्यासोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे. कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल. संतोष देशमुख हत्या प्रकरणानं बीड जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेची लखतर वेशीवर टांगली गेली आहे. गुंडापुंडांनी मांडलेला उच्छाद मोडून काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.